हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज होती हरताळका. तर मी आज हरताळकीची पूजा करणार होती. तर पूजा आज आम्ही घरातच करणार होतो. घरातच ताईंनी पूजा मांडलेली होती. तर सर्वांची पूजा करून झालेली होती. मीच शेवट राहिलेली होती. मी नंतरून पूजा केली सगळ्यांच्या. तर वहिनी माझा शूट करताय व्हिडिओ. तर पूजा मांडली, तो व्हिडिओ मला शूट नाही करता आला, माझं काम चालू होतं त्यामुळं. तर पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य मी घेतलेलं होतं. पानं, फुलं, फळं सर्व घेतलेलं होतं. सर्व फळं आमच्या घरीच आहेत, विकत काहीच आणलेलं नव्हतं. गोकर्णाची फुलं पण होती. महादेवांची खूप प्रिय आहे हे फूल गोकर्णाचं. तर मी आता पूजा करून घेते. तर पहिल्यांदा हळदी कुंकू मी मला लावून घेतलं, नंतर पिंडीला वाहिलं. तर बाकी सर्वांची पूजा झालेली होती. मी एकटीच राहिली होती पूजा करायची. तर म्हटलं आता पूजा करून घेऊ. तर छान मस्तपैकी पूजा करून घेतली मी आता. तर एकदम छान असं निवांत वाटत होतं आज. आणि आज आहे ना घरात पण खूप प्रसन्न असं वाटत होतं, कारण की एवढी छान पूजा वगैरे सर्व मांडली होती. वातावरण खूप प्रसन्न होतं आज. तर घरात असं काही पूजा वगैरे असलं ना, घरात खूप प्रसन्न वाटतं. हे तुम्हालाही जाणवेल. तर हरतालिके दिवशी ना बायका उपवास धरतात आणि या दिवशी ना नवे वस्त्र घालतात. आणि ज्यांची पहिलीच पूजा असते, कुमारिका पण ही पूजा करतात. आणि ज्यांची पहिली पूजा असते ते पण नवीच वस्त्र घालतात. आणि ज्यांची पहिली पूजा आहे त्यांना श्रीफळ हे लागतं, श्रीफळ ठेवायचं असतं. गणपती म्हणून सुपारी पण ठेवायची असते. कुमारिका पण हा उपवास करतात आणि बायका पण करतात. पार्वतीने हा उपवास अरण्यामध्ये केलेला होता. तर याच्या भरपूर आख्यायिका खूप वेगवेगळ्या आहेत. तर मला जे माहीत आहे ते मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते. पार्वतीने हा उपवास महादेवांसाठी केलेला होता. भगवान शंकर हेच आपले पती म्हणून असावेत यासाठी पार्वतीने उपवास केला होता. हा उपवास तिने अरण्यातच केला होता, त्यामुळे तिथेच तिने नदीच्या कडेलाच पिंड करून पूजा केलेली होती. तिथलीच पानं फुलं वाहून तिने ही पूजा केली होती. तर पार्वतीने तिथलेच कंदमुळं खाऊन हा उपवास केला होता भगवान शंकरांसाठी. तर यूट्यूबवर आपण सर्च केल्यानंतर खूप माहिती येतात हरतालिकेबद्दल. तर मला जेवढं माहीत होतं मी तेवढं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर मी आज ही साडी पण नवीन घातलेली होती. तर माझी साडी कशी दिसते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ही साडी हरतालिकेसाठीच घेतलेली होती, पण ब्लाऊज काही शिवलेला नव्हता. दुसऱ्या साडीवरचा ब्लाऊज घातला होता, पण तो मॅच झाला होता. एवढा काही विदाऊट वाटत नव्हता. आता माझी सर्व पूजा करून झाली होती. तर आता मी तुळशीची पण पूजा करून घेणार आहे. तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ पूजेचा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर पूजा आता करून झालेली होती माझी, तर मी आता चालली होती तुळशीची पूजा करायला. तुळशीची पण पूजा करून घेतली. तर आता माझी पूजा करून झालेली होती. तुळशीची पण पूजा केली होती मी, ती पण करून झालेली होती. तर आता मी आले होते शेताला, फ्लावर काढायची होती. माणसं आले होते फ्लावर काढायला. तर किलोवर नाही दिलेली फ्लावर, आम्ही नगावर फ्लावर दिलेली आहे. पावसाची पण भुरभुर चालूच होती. आता सर्व माल काढून झालेला होता आमचा, गाडी पण भरलेली होती. आता आम्ही चालली होती घरी. तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.